चला मॅचला करूया सुरुवात. टाकूया चेंडू या मॅचचा पहिला बॉलिंग मार्क वरती सागर जाधव आणि स्ट्रायकिंग एंड वरती सागर आपणास पाहायला मिळेल, तर नॉस्ट्राइक एंडला चेतन पनाळकर पाहायला मिळतील. करूया मॅचला सुरुवात. टाकूया पहिला चेंडू ओव्हर दी विकेट. सागर टू बॅटर. सागर टू बॉलर आपण अगदी मात्र आपण पाहतोय बॅटर सागर आपणास पाहायला मिळणार आहे. जो मागील मॅचचा हिरो होता, 14 मध्ये 40 बनवले होते, तोच सागर स्ट्रायकिंग एंडवर. फटका खेळलाय, बॅटची कडा स्लिप वरती क्षेत्ररक्षक होता त्याच्या बाजूने, त्याला अगदी फसवून सीमारेषेच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मे बी प्रवीण आहे त्या दरम्यान आपण पाहतोय प्रवीण सूर्यवंशी यांना, ज्यांनी चेंडू फील्ड केलाय. 2 धावा तर जरूर मिळालेत पहिल्या चेंडूवरती. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती या 2 धावा येत असताना संघाच्या धावसंख्येचं खातं देखील खुलं होतंय. श्री गणेश होतोय संघाच्या धावसंख्येचा. ओहो, यावेळी सागरच्या बॅट मधून खूप दूरवर जितक्या वेगाने फेकी केला होता तितक्याच वेगाने आपण पाहतोय चेंडू देखील सीमारेषे पार फरार. मिळत आहेत 6 धावा आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. टीम करंदोशी आणि डांगेशवाडी संघ. पुन्हा एकदा फटका खेळलाय सागरच्या बॅट मधून. अजून एक येणार आहे का? होय, दूरवरचा अजून एक दमदार येतोय का? चेक केला जाईल. हा मॅक्सिमम आपण पाहतो चेक केला जातोय. सा मॅक्सिमम आहे. अगदी आपण पाहतोय रिव्ह्यूच्या माध्यमातून पाहिलं जात होतं, परंतु ऑब्जेक्ट मध्ये येतोय. त्यानंतर आपण पाहतोय प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून माहिती घेत असताना कळवलं जाते की हा मॅक्सिमम आहे. म्हणजे आपण पाहतोय यावेळी 6 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत सागरला, परंतु या करंदोशीच्या सागरला मिळाल्यात. सरळ दिशेला सलगचा येणार आहे का? ओहो, सलगचा येतोय तिसरा षटकार. यावेळी कॅच ड्रॉप होत असताना या 6 धावा देखील आपणास पाहायला मिळत आहेत आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट 20 या आकड्यावरती. 4 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 20 रन ऑन स्कोर बोर्ड. अजून एक. यावेळी नाहीये, यावेळी नाहीये, यावेळी फसवलंय. अगदी हातामध्ये जाऊन चेंडू सुखरूप बसलाय. म्हणजेच आपण पाहतोय सागरची विकेट. यावेळी मात्र आपणास पाहायला मिळते की बाद होताना तो देखील माघारी जाताना पाहायला मिळालाय. 5 बॉल कंप्लीट, 1 विकेट माघारी आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 18 रन ऑन स्कोर बोर्ड.
हलक्या हाताने चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅच वरती आपण पाहतोय ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. मिड ऑफ वरती आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल रन येते आणि या सिंगल निश्चित आता ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, 19 रन ऑन स्कोर, माफी असावी 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो फक्त एक विकेट गमावले आणि पहिली ओव्हर देखील समाप्त झाली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये कोण येणार आहे बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय पापळवाडी आणि केंजळवाडी संघाच्या माध्यमातून नितीन येतोय का? नितीन येतोय. नितीन सपकाळ आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. चला मॅचला करूया सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. नितीन येतोय बॉलिंग मार्क वरती ओव्हर दी विकेट. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार असेल मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड याने देखील एक मिळवलाय. फटका हवेमध्ये खेळला जातोय. इलेक्ट्रिक प्रिझन एलेक्स असतील, कॅच ड्रॉप होते. यावेळी देखील आपण पाहतोय विशाल बायुतेकर यांना मिळतंय मात्र जीवदान आणि यावेळी कॅच ड्रॉप होत असताना एक सिंगल धाव देखील धावफलकावरती जोडली जाते. स्विच हिट समोरच्या दिशेला. फटका तर लाजवाब होता, परंतु यावेळी बॅटर आउट होणार आहे. यात मात्र आपण पाहतो ती मात्र शंका नसेल, परंतु फटका लाजवाब होता. जर अंतर कापले असतं तर जरूर शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट देखील म्हणून बोललं जाऊ शकलं असतं या फटक्याला. असा फटका होता, परंतु त्या दरम्यान महेश देखील तैनात होता. कॅच कंप्लीट केली जाते. चेतन पनाळकर यावेळी बाद होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्याच बॉलवरती नितीनच्या चेतन पनाळकर बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन पनाळकर यांच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी करण जोशी संघाचे आता दोन फलंदाज आपणास पाहायला मिळतील. ज्योतिराम आणि विशाल बायुतेकर. दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरतून नितीन सपकाळ. या विषयापासून दूर ठेवला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय नितीनचा. या ओव्हर मधील चेंडू पाहायला गेले तर आता 3 पूर्ण होत आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. या ओव्हर मध्ये नितीन टू बॅटर पुन्हा एकदा तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये नितीन टू राम ज्योतिराम. लेग स्लिपला बीट केलं जात आहे. अगदी आपण पाहतोय डिफाइंड रिजन वरती चेंडू सर 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 करत निघून चाललाय सीमा रेषे पार. वाईड प्लस हा मिळतोय चौकार. टोटल 5 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत आणि या 5 धावा धावफलकावरती जोडतायत देखील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं जाऊन पोहोचले आता धावा 27. 27 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा.
यावेळी देखील आपण पाहतोय ऑब्स्टिकला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, याच्यावरती धाबा बनवू शकला नाहीये. हा देखील डॉट बॉल त्यांना पाहायला मिळेल. 5 बॉल कंप्लीट झालेत. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे नितीनचा. समोर बॅटर ज्योतिराम असणार आहेत. हा डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतो. ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 29 पाहायला मिळतात. चला या पुढचा गोलंदाज जास्त वेग घेऊ नका. धनराज ओव्हर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय धनराज त्यांना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढण्यात जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चेंडू फील्ड करतोय. फेकी देखील करतोय आणि याच्यावरती आता धावा आपल्याला पाहायला गेलं तर एकच धाव पाहायला मिळते आणि एखाद्या वेळी संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेत असताना 31 धावा 31 रन ऑन स्कोर बोर्ड. हा डॉट बॉल आलाय. हा चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय गोलंदाज धनराज चेंडू निर्धाव घेतोय देखील आणि रोखून देखील ठेवतोय टीम डांगेस्टेवाडी आणि करण जोशी संघाला. पुढे सरसावून हलक्या हाताने अगदी मात्र आपण पाहतोय लॅप केला जातोय आणि याच्यावरती देखील एक सिंगल रन येताना पाहायला मिळेल. डीप वरतून सागर येताना देखील पाहायला मिळत आहेत. चेंडू फीड देखील केला जातोय. याच्यावरती एक सिंगल रन. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय सिंगल निशी पुढे सरसावते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. आता धावा 31. 3 बॉल पूर्ण झालेत. आता येणारे 3 चेंडू कसे सामना करणार आहेत विशाल भाई उतेकर हे देखील पाहणे गरजेचे आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आता शिल्लक राहिले त्या ओव्हर मधील 2 चेंडू. अजून एक डॉट बॉल येतोय. आता एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. विशाल भाई उतेकर आपण पाहतोय असतील स्ट्रायकिंग एंडला. वाईड बॉल येताना पाहायला मिळाला. तीन ओव्हरच्या अखेरीस आपण पाहतो संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा.
हलक्या हाताने शेवटच्या ओव्हरला सुरुवात केली जाते. नाहीये ओव्हर थ्रोच्या रन्स नाही द्यायचे आहेत. ओव्हर थ्रोचे रन्स मात्र आपण पाहतोय रोखून ठेवणार आहे आम्ही आमचा संघ हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. या पहिल्या बॉलवरती एक सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 39 धावा. फुल टॉस हवेमध्ये यावेळी क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट विकेटचं पतन आणि यावेळी मात्र आपण पाहतोय विशालभाई उतेकरांचे सेलिब्रेशन. आता माघारी जावं लागेल. धनराजने मिळवले विशालभाई उतेकर यांची विकेट. म्हणजेच आता 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. आशिष आला होता. आशिष आल्या मात्र आपण पाहतोय चौकार खेचतोय आणि या चौकार आणि संघाची धावसंख्येमध्ये थोडीशी भर करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. 3 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. त्या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन यावेळी शोधले आशिषच्या माध्यमातून. सलगचा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय आशिषच्या माध्यमातून आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या 47 म्हणजे 47 वरती जाऊन पोहोचले. यावेळी देखील फटका खेळून काढला जातोय आणि याच्यावरती धावा किती बनवण्याचा ते दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. नॉस्टा फेकी केले. यावेळी आता विकेटचं पतन देखील होईल. म्हणजे एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एक विकेट देखील जोडली जाईल. एका धाव्याने धावफलक 48 वरती जाऊन पोहोचतोय आणि 5 बॉल देखील कंप्लीट झालेत. यानंतर होणारी मॅच जळव डफळवाडी विरुद्ध टीम बुडकेवाडी मस्करवाडी. फटका जर खेळून काढला जातोय. या मात्र आपण पाहतोय धावा एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा येत आहेत काय शेवटच्या चेंडूवरती. तर येत आहेत या 2 धावेने संघाची धाव संख्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 51 धावांचं आव्हान असेल टीम पाबळवाडी केंजळवाडी या संघाला. याची देखील नोंद घ्यायची. टीम कॅप्टन या जळव डफळवाडी भुडकेवाडी मस्करवाडी. टीम कॅप्टन मस्करवाडी आणि टीम कॅप्टन आपण पाहतोय जळव. चला या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती असेल आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय शेवटची मॅच यानंतर होणारी असेल याची देखील नोंद घ्यायची. आणि मॅच खूप महत्वाची आहे. जवळपास 4 संघांसाठी खूप मॅच महत्वाची असणार आहे.
टॉस विन झाली टीम अर्थातच आपण पाहतोय बुडकेवाडी टीम आणि मस्करवाडी टीम टॉस विन झाली. त्यांनी मात्र कळवलं की प्रथमतः आम्ही गोलंदाजी करतोय, बॅटिंग करावी लागेल आणि जे गुरुला पाहिजे होतं बॅटिंग नाहीये, या वेळेला जमणार नाहीये. या वेळेला थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय. सेम चेंडू होता, फक्त गतीमध्ये परिवर्तन केलं. फटका सुद्धा त्याच प्रकारचा पाहायला मिळाला होता. चेंज ऑफ पेस या कारणास्तव डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या 6 वरती स्थिर आहे. तीन बॉल, संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सुरुवात दमदार होती, त्यानंतर पुनरागमन केलं जात आहे, बॅकअप केला जातोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा एंटर केला जाते चेतन पणाळकर यांच्या माध्यमातून. हे दोन चेंडू डॉट घेऊन हे देखील त्यांनी सांगितले की या मॅच मध्ये कहाणी वेगळी असेल. अजून एक डॉट बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय मॅचची लीडिंग घ्यायची होती, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल, परंतु जेवढे चेंडू निर्धाव होतील तेवढे देखील मात्र आपण पाहतोय पाहायला मिळणार आपणास प्रेशर पाहायला मिळेल. तसेच डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर वैभव उतेकर यांचा देखील आज वाढदिवस आहे. तुम्हाला देखील सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे वैभव उतेकर. यावेळी फटका खेळलाय सरळ दिशेला, याच्यावरती 4 धावा पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या आता पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती आपणास धावा पाहायला मिळत आहेत. 11 धावा या देखील धावफलकावरती पाहायला मिळतील.
चांगला चेंडू हाताळला जातोय ज्योतिराम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय राम यांच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेलाय याच्यावरती देखील एक सिंगल रन आणि ही सिंगल येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचते 13 धावा 30 रन ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती 2 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 13. कॅच कंप्लीट वेलकम डीजे. देताना आता पाहायला मिळणार आहे अर्थातच सचिन जाधव आपण पाहतोय विद्यमान उपाध्यक्ष अर्थातच सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप होते चेतन पनाळकर यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाले. यावेळी मात्र येतोय यावेळी मात्र दमदार येतोय षटकार येतोय आणि या षटकारांची संघाची धावसंख्या बढती घेणार आहे. अजून एक इनसाइड आउट ठेवून काढला जातोय क्षेत्ररक्षक आहे चेंडू फील्ड तर केला जातोय याच्यावरती धावा किती बनवल्या जातील 2 धावा बनवल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक पुढे जातोय संघाची धावसंख्या आता 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा येणारे 1212 मध्ये 29 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज असेल. कॅच कंप्लीट आशिष पवार आहे तर कॅच यावेळी मात्र कंप्लीट होणार आहे आणि कॅच कंप्लीट होत असताना मात्र खेळ संपवला जातोय सचिन जाधव यांचा.
मॅक्सिमम येतोय यावेळी नवनाथ यांच्या बॅट मधून. वेलकम डीचे. फलकावरती 30 धावा. यावी वाईट बॉल येतोय. आता मात्र आपण पाहतोय 21 धाव्यांची गरज होती, परंतु आता 20 वरती येऊन समीकरण ठेपलंय. 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय टिकून राहणं गरजेचं आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. स्वतः विशालभाई उतेकर चेंडू खाली येत आहेत, परंतु यावेळी कॅच देखील कंप्लीट केली जाते. म्हणजेच आता होतंय विकेटचं पतन. म्हणजेच बॅटर यावेळी नवनाथ देखील माघारी. बचाव डीजे वाले श्रेयस. मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. म्हणजे येणारे 6 बॉल आणि विजयासाठी देखील आपण पाहतोय 16 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल मध्ये आपण पाहतोय विजयासाठी 16 धाव्यांची गरज असेल. टीम जळव डफळवाडी एकत्रित्या खेळतील आणि बुडकेवाडी मस्करवाडी एकत्रित्या खेळतील. ही मॅच खूप महत्वाची आहे. चारही संघांसाठी आपण पाहतोय मॅच महत्वाची असणार आहे. एक महत्वपूर्ण लढत यानंतर होणारी मॅच असेल. बॅटिंग करणारी टीम आहे जळव डफळवाडी आणि फिल्डिंग करणारी टीम असेल बुडकेवाडी मस्करवाडी. शरीरावरती येऊन आदळणारा चेंडू. 6 मध्ये 16 हव्या होत्या, आता मात्र 5 मध्ये विजयासाठी हवेत. लेगबायच्या स्वरूपाची 1 रन असेल. 5 मध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. सिंगल रन. आता येणार आहे 4 बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 4 मध्ये आता पुन्हा एकदा आपण पाहतोय विजयासाठी 14 धाव्यांची गरज असणार आहे टीम पाबळवाडी आणि केंद्रवाडी संघासाठी. चान्स मात्र आपण पाहतो क्रिएट केला जातो. जर मॅच विजयी झाली तर येणाऱ्या मॅच वरती आपण पाहतो सर्व काही डिपेंड असणार आहे. या मॅचचं देखील, या 2 टीमचं देखील आणि पुढील 2 टीमचं देखील. येणारी मॅच खूप महत्वाची आहे.
मिड विकेट रिझन वरती खेळून काढला जातो एलेक्स यांच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा कॉल आहे स्ट्रायकिंग एंड वरती फेकी नॉन स्ट्राइक एंडला वेगाने केली होती परंतु कलेक्शन थोडंसं चुकलं जात आहे आणि यावेळी या 2 धावा देखील येत आहेत आणि या 2 धावे येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 39 धावा. तीन चेंडूमध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज. हा बॉल डॉट येतोय पंचांजवळ दाद मागितले जाते परंतु हा बॉल डॉट येतोय. अगदी रिव्ह्यू देखील घेतला जाईल वाईड साठी टीम पाबळवाडी केंजरवाडी संघाच्या माध्यमातून. डॉट बॉल आहे अगदी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. रिव्ह्यू मात्र लॉस केला जातोय गमावला जातोय केंजरवाडी पाबळवाडी संघाच्या माध्यमातून. 2 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. डॉट बॉल आता एका धाव्यांची गरज. एक चेंडू शिल्लक असेल माफी असावी. एक चेंडू वरती आपण पाहतोय 12 धाव्यांची गरज असेल. एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. यावेळी फटका तर खेळून काढला जातोय. धावा तर 4 मिळत आहेत. हा चौकार आहे परंतु मॅच विजय होते अर्थातच टीम आपण पाहतोय डांगेष्टीवाडी आणि अकरंदुशी टीम मात्र आपण पाहतोय मॅच विजय होते. वेल प्लेड बोथ टीम. आता जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने म्हणजे आजच्या दिवसामधील